नांदेड शहरासह जिल्ह्यामध्ये पावसाची दमदार हजेरी। पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा। रखडलेल्या शेतीच्या कामांना मिळणार गती। भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये मुसळधार पावसाची हजेरी। शहर जलमय, अनेक घरांमध्ये शिरलं पाणी। संसार उपयोगी साहित्यासह अन्नधान्याचं नुकसान। ओबीसी नेते लक्ष्मण हाके नवीन पक्ष काढणार। नव्या पक्षाचं नाव ओबीसी जनता पार्टी ठेवणार असल्याची हाकेंची माहिती। ओबीसींच्या प्रतिनिधित्वासाठी आगामी निवडणुका लढवण्याचा हाकेंचा निर्धार। सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ पुण्यामध्ये आप आणि विद्यार्थी संघटनांचं आंदोलन। बालगंधर्व चौकामध्ये विद्यार्थ्यांकडून जोरदार घोषणाबाजी। काही आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। मानवी साखळी करत वांगचुक यांच्या आंदोलनाला दिला पाठिंबा। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची आंदोलकांची मागणी। अयोध्येमध्ये राम मंदिर ट्रस्टची 22 जुलैला महत्त्वपूर्ण बैठक। व्यवस्थापन समित्यांची पुनर्रचना यासह SIT अहवालावरही होणार चर्चा। अहवालातल्या निष्कर्षानुसार पुढील निर्णय घेण्याची शक्यता। मंत्री गिरीश महाजन यांचे बनावट फोटो व्हायरल केल्याप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई। संशयित आरोपी भारत बालाजी म्हस्के पोलिसांच्या ताब्यात। नागपूरमध्ये विदर्भ राज्य समितीच्या 11 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल। केंद्र सरकार विरोधातील आंदोलनादरम्यान रस्ता अडवल्यामुळे कारवाई। जालन्यात लहान मुलांच्या किरकोळ भांडणातून 2 गटात वाद। 18 वर्षांच्या तरुणाची हत्या। लोखंडी रॉड आणि तलवारीनं हल्ला। उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू। बीडच्या परळीमध्ये राजकीय वैमनस्यातून 29 वर्षीय तरुणावर जीवघेणा हल्ला। नगरसेवक नितीन रोडेच्या इशाऱ्यावर लोखंडी रॉड आणि कोयत्यानं मारहाण केल्याचा आरोप। बोरिवलीतील फळ विक्रेत्याच्या गाडीवरील उंदीर केळी खात असल्याचा व्हिडिओ व्हायरल। नेटकऱ्यांकडून फळ विक्रेत्यावर टीकेची झोड। नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या फळ विक्रेत्यावर FDA काय कारवाई करणार याकडे लक्ष। पुण्याच्या जुन्नरमधील बंद शाळेतून 3 किलो गांजा जप्त। इनोवा आणि ॲक्टिवासह 10.5 लाखांचा मुद्देमाल जप्त। एकाला अटक, 2 आरोपी फरार। बुलढाणा शहरासह ग्रामीण भागामध्ये गेल्या 8 ते 10 दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू। नागरिक त्रस्त, रुग्णालयांना देखील फटका। वीज वितरण विभागानं दुरुस्ती न केल्यास नागरिकांकडून आंदोलनाचा इशारा। भंडाऱ्याच्या पवनी तालुक्यातील जुनोना गावाच्या फाट्याजवळ एसटीला टिप्परची धडक। अपघातामध्ये 10 प्रवासी किरकोळ जखमी। 40हून अधिक प्रवासी थोडक्यात बचावले। जालन्यातील अंबड तहसील कार्यालयाजवळील 5 ते 6 दुकानांना भीषण आग। घटनेमध्ये आजूबाजूच्या दुकानांचंही प्रचंड नुकसान। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असल्याची माहिती। जम्मू काश्मीरमध्ये निसर्गाचा कहर। पूंछमध्ये ढगफुटीमुळे 10 जणांचा मृत्यू। राजौरीमध्येही पावसाचं थैमान। बस स्थानक पाण्याखाली। लॉर्ड्सवर इंग्लंडचं भारतासमोर 388 धावांचं आव्हान। सलामीच्या बेन डकेटची 141 धावांची खेळी, तर जेकब बेथलचं शतक केवळ 9 धावांनी हुकलं। जॉस बटलर आणि जो रूटच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे इंग्लंडचा 3 बाद 387 धावांचा डोंगर।